जालना जिल्ह्यामधील सिल्लोड भोकरदन मुख्य महामार्गावरती मालखेडा फाट्यावरती लोकजागर अभियानाचे नेते केशव पाटील जंजाळ यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळेला दुधाला 45 रुपये हमीभाव द्या, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, जालन्यामध्ये मागील काही दिवसांपासून बंद असलेल्या MRCH या कामांच्या मंजुरी द्या यांसारख्या अनेक मागण्या घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान रस्त्यावरती दूध फेकून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। यावेळेला लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने हा मुद्दा मांडून शेतकऱ्यांच्या डोळ्याचे अश्रू पुसावेत अशी विनंती यावेळेला लोकजागर अभियानाचे नेते केशव पाटील जंजाळ यांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी, राधाकृष्ण विखे पाटलांचं लक्ष वेधण्यासाठी हा रस्ता रोको आंदोलन आम्ही लाक्षणिक करत आहोत। ज्या माध्यमातून सरकारला आमची विनंती आहे, शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी जाहीर करा, या अधिवेशनामध्ये 45 रुपये हमीभाव जाहीर करा, याच अधिवेशनामध्ये सगळ्याला आम्हाला भोकर जाफरा तालुक्यातल्या लोकांना विहिरी ज्या 7 वर्ष रखडलेल्या आहेत या तात्काळ त्यांनी घोषित कराव्या, विहिरी सुरू कराव्या। जनावरांचे गोटे साहेब 1-1 वर्ष बांधले दूध उत्पादकांनी, त्यांना अजून पेमेंट मिळालेलं नाही आहे। त्यासोबत आमचा पीक विमा 2022चा 2023चा अतिवृष्टीचा पैसा मिळालेला नाही आणि पीक विमा आम्हाला मिळालेला नाही। मग हे सगळं संकट, एकीकडे निसर्ग आमच्या अन्याय करतोय, दुसरीकडे सरकार मायबाप बनायला तयार नाही आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहत नाही आहे। त्यामुळे आमचं केंद्र सरकारला व राज्य सरकारला निवेदन आहे, या रस्ता रोकोच्या माध्यमातून तात्काळ या 3 दिवसामध्ये उद्याच्याच बैठकीमध्ये दुधाला हमीभाव जाहीर झाला पाहिजे, संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला पीक विमा KYC करून जे पैसे रुकलेले आहेत ते सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावर आले पाहिजेत। या प्रमुख मागण्या या रस्ता रोकोच्या माध्यमातून लोकजागर अभियान संघटनेने करत आहोत।